तर भावांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तुमच्याच भावाच्या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो आजचा जो काही आपला व्हिडिओ असेल तर हा आपला नवरात्राचा फायनल व्हिडिओ होणार आहे। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परत एकदा सिंगल मॉडेलची जी काही डिझाइन असेल ती कशा पद्धतीने करायची काय नाही त्याच्या संबंधीची इन्फॉर्मेशन देणार आहे। तर मित्रांनो याच्या आधी सुद्धा आपले दोन व्हिडिओज आले होते, जर तुम्ही ते व्हिडिओज पाहिले नसतील तर कमेंट बॉक्समध्ये दोन्ही व्हिडिओची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते दोन्ही व्हिडिओज या ठिकाणी चेकआउट करू शकता। तर मित्रांनो तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पडदिशाखाली जे तुम्हाला लाल रंगाचं बटन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राइब करायला तुम्हाला या ठिकाणी विसरायचं नाही आहे। सोबतच मित्रांनो तुम्हा सर्वांना कमेंट करायची आहे, जय माता दी अशी कमेंट या ठिकाणी करायची आहे मित्रांनो तुम्हा सर्वांना। आणि मित्रांनो आता या ठिकाणी जर तुम्हाला काही अडचण येत असतील किंवा जर काही प्रॉब्लेम्स वगैरे येत असतील तर तुम्ही जाऊ शकता इंस्टाग्रामला आणि इंस्टाग्रामला गेल्याच्या नंतर मला त्या ठिकाणी तुम्ही जाऊन मेसेज करू शकता। तर माझी जी काही इंस्टाग्रामची आयडी असेल त्याची या ठिकाणी तुम्हाला त्या स्क्रीनवर दिसत असेल तर अशा पद्धतीची आयडी असेल या ठिकाणी जाऊन तुम्ही मला मेसेज वगैरे करू शकता। सोबतच मी या ठिकाणी काही डिझाईन्स वगैरे पोस्ट केलेले आहेत तर या डिझाईन सुद्धा तुम्ही पाहू शकता। याच्यामधल्या काही जर गोष्टी तुम्हाला समजल्या नसतील किंवा कोणा जर डिझाईन मधली माहिती तुम्हाला काही विचारायची असेल तरी सुद्धा तुम्ही मला मेसेज या ठिकाणी करू शकता। तुमच्या प्रत्येक मेसेजला रिप्लाय मी या ठिकाणी देत असतो, फक्त थोडंसं या ठिकाणी मागो पुढे वेळ होत असतो कामाच्या याच्यामुळे, तर पण रिप्लाय या ठिकाणी सर्वांना मिळून जात असतो। ओके, तर ज्यांना कोणाला अडचणी असतील त्यांनी या ठिकाणी जाऊन मला मेसेज या ठिकाणी तुम्ही करू शकता। ओके, तर त्याच्यानंतर मित्रांनो आजचं जे काही मटेरियल असेल तर तुम्हाला काय काय दिले काय काय नाही ते या ठिकाणी मी दाखवणार आहे। तर स्टार्टिंगला सर्वात आधी तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल तर अशा पद्धतीचे जे काही बॅकग्राऊंड असेल तर हे बॅकग्राऊंड मी या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे मित्रांनो। तर बॅकग्राऊंडची जी काही साईज असेल ती साईज बघू शकता तुम्ही 7.1 MB चं जे काही असेल तर हे बॅकग्राऊंड मी या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलंय। तर मित्रांनो अशाच पद्धतीचं जे काही क्वालिटीचं मटेरियल असेल ते मी या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो। त्याच्यासोबतच तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर हा जो काय असेल तर हा कॉम्बो दिलेला आहे, याच्यामध्ये देवी मातेचा PNG प्लस मागे जे काही सर्कल असेल कलरचं ते सर्कल टाकलेलं आहे, त्याच्यानंतर बॅकग्राऊंडला अटॅच करून हा एक PNG मी या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे। आणि त्याच्यानंतर सेपरेट मध्ये तुम्हाला जो की देवी मातेचा PNG असेल तर हा PNG सुद्धा दिलेला आहे। तर या PNG ची साईज तुम्ही या ठिकाणी चेकआउट करू शकता। तर हा जो काय असेल PNG तर टोटल तुम्हाला 13 MB चा जो काही PNG असेल हा मी PNG या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे। तर बघू शकता मित्रांनो जे काही मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केलं असेल ते किती क्वालिटीचं या ठिकाणी मी प्रोव्हाइड केलेलं आहे। ओके, त्याच्यानंतर लागणारे जे काही बाकीच्या PNGs असतील हे सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत। आणि सर्वात शेवटी सर्व PNG व्यवस्थित या ठिकाणी लावल्याच्या नंतर तुमची जी काही डिझाइन असेल म्हणजे डिझाइनचं जे काही फायनल आउटपुट असेल ते या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। तर ते काहीसं अशा पद्धतीचं या ठिकाणी होणार आहे। तर ही जी काही JPG असेल ही JPG तुम्ही सॅम्पल म्हणून किंवा डेमो म्हणून तुमच्या क्लायंटला सेंड करू शकता किंवा तुमचे जे काही ऑर्डर्स घेण्याची पद्धत असेल त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता। आणि जे कोणी नवीन असतील तर त्यांनी ह्या डिझाइनमध्ये जशा पद्धतीने सर्व गोष्टी PNGs या ठिकाणी ॲड केलेल्या आहेत तर अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या जे काही PNGs असतील ते ॲड करू शकता किंवा मी जे काही तुम्हाला PNGs प्रोव्हाइड केलेले असतील हे PNG सुद्धा तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता। ओके, तर अशा पद्धतीने दिलेला आहे। तर या फोल्डरचं जे काही नाव असेल तर नाव बघू शकता नवरात्री डिझाइन 3 अशा पद्धतीचं नाव दिलेलं आहे। तर याच्या आधी सुद्धा आपले दोन व्हिडिओज आले होते, तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या दोन्ही व्हिडिओच्या लिंक्स तुम्हाला मी प्रोव्हाइड करून दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते दोन्ही व्हिडिओज या ठिकाणी चेकआउट करू शकता। आणि जर कोणाला काही अडचण वाटली असेल तर इंस्टाग्रामला जाऊन तुम्ही मला मेसेज या ठिकाणी करू शकता। ओके, आता जाऊयात आपण आजची जी काही तुमची PL फाईल असेल तर ती कशा पद्धतीने दिलेली आहे काय नाही ते पाहण्यासाठी। ओके, पिक्सल लॅबचं ॲप्लिकेशन ओपन केलेलं आहे तर मी जातोय माय प्रोजेक्ट्सवर। तुम्ही या ठिकाणी बघू शकता नवरात्र उत्सव 1, नवरात्र उत्सव 2 आणि नवरात्र उत्सव 3 अशा पद्धतीने 3 PNGs या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील। तर हा जो काय असेल आजचा तर तो आपला तिसरा व्हिडिओ आहे। तर याच्यामध्ये जी काही PL फाईल तुम्हाला प्रोव्हाइड केली असेल तर ती या ठिकाणी स्क्रीनवर आलेली आहे। तर सेम डिझाईनचं जे काही मटेरियल असेल ते मी ऑलरेडी तुम्हाला दाखवले आणि आता जी काही PL फाईल मी तुम्हाला देणार असेल तिच्यामध्ये काय काय देणार आहे काय काय नाही तर गोष्टी या ठिकाणी सांगून देतो तुम्हाला। ओके, तर मी या ठिकाणी लेयर्स ओपन केले आहे। तर लेयर्स ओपन केल्याच्या नंतर तुम्ही लेअरमध्ये बघू शकता खाली तुम्हाला दोन पद्धतीचे बॅकग्राऊंड्स आहेत। तर एक तुम्हाला बॅकग्राऊंड दिलेला आहे आणि त्याच्यानंतर एक जे कॉम्बो दाखवलं होतं तुम्हाला तर ते कॉम्बो या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे। आणि बाकीचे जे काही सर्व PNGs असतील ते PNGs मी या ठिकाणी तुम्हाला ॲड करून दिलेले आहेत। ओके, तर मित्रांनो ही जी काही PL फाईल असेल ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, याच्यामध्ये थोडेसे चेंजेस करा, त्याच्यानंतर तुमची जी काही डिझाईन असेल ती डिझाईन लगेच या ठिकाणी तयार होऊन जाणार आहे। ओके मित्रांनो, PLP फाईलमध्ये बऱ्याच जणांना प्रॉब्लेम्स येत असतात, ज्यांना कोणाला प्रॉब्लेम्स येतील त्यांनी मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हाऊ टू ओपन PLP फाईल म्हणून एक व्हिडिओ टाकलेला आहे तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही या ठिकाणी चेकआउट करू शकता, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर अशी माहिती या ठिकाणी मिळून जाईल। ओके, बाकी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला काय नाही ते कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि महत्त्वाचा विषय तो म्हणजे ह्या व्हिडिओचा जो काही पासवर्ड असेल तर तो पासवर्ड मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन करून दिलेला आहे। तर मी जो तुम्हाला शुभेच्छा देणारा मेसेज टाकला असेल त्याच्यामध्ये 4 अंकाचा पासवर्ड आहे, तोच पासवर्ड तुम्हाला PL फाईल आणि PNG फाईल ओपन करण्यासाठी या ठिकाणी यूज करायचा आहे। ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूयात। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा।